करण्यासाठी शुभेच्छा। या आवाज ऐकूया शेळके सरांचा। खूप खूप धन्यवाद पथारे सर। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्मरूपा देवातूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सर्वांचा आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। सामन्याच्या पहिल्या डावाला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू अत्यंत वेगवान वेग निर्माण करत असताना गोलंदाज धनराजला आपण बघत आहोत। वावलवली आणि त्यांच्या विरोधात खरं तर गणेगाव चिंचवली असा हा सामना पहिल्या फेरीचा आपण सगळेजण एन्जॉय करत आहात। अत्यंत चांगलं ॲटमॉस्फिअर, क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो ते इथे बनलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे। प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पहिल्या चेंडू नंतर, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, त्याचबरोबर भरधाव वेगाने आला होता आणि त्याचमुळे फलंदाजाने विचार केला की आता आपण गोलंदाजाच्या थिंकिंग प्रोसेसला रीड करण्याचा प्रयत्न करूया। वन स्टेप अहेड दॅन बॉलर ज्याला आपण म्हणतो, एक पाऊल पुढे जाण्याचा त्याने प्रयत्न केला। टेक्निकली आपण पाहिलं तर या पद्धतीचे फटके ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यातून प्रत्येक वेळेस धाबा मिळतीलच असं नाही। आणखी एक चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा जरूर आहे। आशिष विश्वकर्मा सर बळत आहेत, दोन्ही हात त्यांचे समांतर येत असताना हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे। एक अतिरिक्त धाव की जी गरजेची आहे, कारण आपण बघतो सुरुवात तितकी चांगली राहिलेली नाही। खरं तर पहिलं षटक सुरू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण सगळेजण बघत आहोत। 30 यार्ड सर्कल, लाइटनिंग 30 यार्ड सर्कल ज्याला आपण म्हणू। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पदलालित्याचा अभाव। मोबाईल मध्ये जिथे नेटवर्कची गरज असते तिथे क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजाकडे फुटवर्कची गरज आहे, त्या पदलालित्याचा अभाव दरम्यान इथं आपण सगळ्यांनी पाहिला। फ्रंट लेग पुढे सरसावला होता जरूर, परंतु चेंडू फळीचा संपर्क फलंदाजाला करता आला नाही। वेगाचं भय दाखवतायत गोलंदाज धनराज। चांगली गोलंदाजी आतापर्यंत धनराज यांची आपण पाहिलेली, परंतु फलंदाजाकडून कुठे ना कुठे प्रतिकार येणं अपेक्षित आहे। काही मुख्य अतिथींचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं तर काय झालं, योगेशने पुन्हा एकदा ते अपयशाची सल इथे काढलेली आहे। या चांगल्या फटक्यातून स्विच केलं, स्वतःला स्विच करत असताना स्वीप केला फटका, हा चौकार। कर्जत तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन जोरदार शाउट रेस केला गेला। तुमच्या अपीलमध्ये जितकी जास्त फील असेल तर तो फील खरं तर पंचापर्यंत पोहोचत असतो असं आपण म्हणतो। टोकन अपील करत असताना कुठे ना कुठे त्या गोलंदाजालाही त्याची स्वतःची साथ मिळत नाही, त्याचबरोबर मग जे तुमचे क्षेत्ररक्षक असतील त्यांनाही ती आपण मनापासून एखाद्या गोष्टीची साथ म्हणतो ती मिळत नसते। आणखी एक चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, फुल लेनचा। पंच हे षटक संपल्याचा इशारा करतायत। व्हॉट ए ग्रेट ओव्हर बोल्ड बाय दिस बॉलर धनराज। फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या, एकही फलंदाज त्याला बाद करता आला नाही। खरं तर काळानुसार, काळाच्या प्रवाहानुसार बदल हा निसर्गाचा नियम आहे असं आपण म्हणतो। बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्यात टेनिस क्रिकेट सुद्धा या बदलाला अपवाद ठरलं नाही। टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा फार मोठे बदल झालेले आहेत। अलीकडे आपण बघतो स्पर्धांचं आयोजन फार मोठ्या प्रमाणावर केलं जातं, ज्यामध्ये फार मोठा अर्थकारण असतं। आणि मला असं वाटतं या गावातील त्रिसूत्री एकत्र आली, त्रिकोण म्हणू शकू आपण, त्रिदेव म्हणू शकू, आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं अत्यंत चांगलं दर्जेदार दिलखेच अशा पद्धतीचं नियोजन आहे। काही स्पर्धा नियोजनबद्ध असतात तर काही स्पर्धांचं नियोजन बद्ध असतं। स्पर्धेचं नियोजन बद्ध असलं की सगळ्या गोष्टी बद्ध होतात, म्हणजे तिथे प्रेक्षकांचंही मनोरंजन हवं तसं होत नाही। किंबहुना ती जी वातावरण निर्मिती अपेक्षित आहे ती मैदानाच्या आतमध्ये करण्याकरता मग तुमच्या नाकी नऊ येतात, लोखंडाचे चणे तुम्हाला चावावे लागतात असं म्हणायला हरकत नाही। तुम्ही चांगलं काम केलं की तुमच्या पाठीवर शाबासकीचे 2-4 हात येतात असं आपण म्हणतो, परंतु त्यासाठी क्रायटेरिया एकच आहे, तुम्हाला चांगलं काम करायचं असतं। या स्पर्धेच्या वतीने सन्माननीय भानुदासजी धुळे साहेब, त्याचबरोबर गणेशजी मोडक साहेब, त्याचबरोबर विलासजी मोडक साहेब यांनी जी चर्चा या स्पर्धेच्या वतीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली होती, त्या चर्चेस पात्र असणारी स्पर्धा किंवा त्याही पेक्षा अधिक
या स्पर्धेचं अत्यंत दर्जेदार आयोजन आपण सगळेजण बघत आहोत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपण सगळेजण म्हणतो. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये होता, त्याच्या बाजूने चेंडू काढला. व्हॉट अ ग्रेट शॉट. कट केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, 4 रन्स. नृत्य आविष्कार सुद्धा आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे गोष्टी वाटताना छोट्या आहेत परंतु परिणाम मोठा आहे. एज होती, आउटसाइड एज टेकन बाय विकेट कीपर. दिस इज द फर्स्ट बिग ब्लो फॉर बॅटिंग टीम वावलोली. बॅटर योगेश डिपार्ट्स. फलंदाज बाद झाले योगेश कांबे की ज्याने 7 चेंडूंमध्ये 9 धावा खरं तर तिकडे बनवल्या. बाद होताना योगेशला आपण पाहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल मोडक दाखल होत आहेत वावलोली संघाच्या वतीने. 10 धावा धावपल करूयात. 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण सगळेजण बघत आहोत. निर्धारित 5 षटकांची ही लढत आहे, ज्यामध्ये 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. कधी कधी काही स्पर्धांमध्ये आम्ही बघतो की 2 क्षेत्ररक्षक पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केले जातात. नंतर कधी कधी 3ही केले जातात. काही स्पर्धांमध्ये फक्त 2च असतात. आणखी एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित होते. थोडंसं वळण या चेंडूवर निश्चितच तिकडे मिळालं असेल. हरकत घेतली होती गोलंदाज प्रमोदच्या या चेंडूने, त्याचमुळे फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. गोलंदाजाचं हेच काम आहे, फलंदाजाच्या हिटिंग झोन मध्ये चेंडू न ठेवणं, फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवणं, त्याच्या मानसिकतेबरोबर खेळणं. तेच काम करण्याचा प्रयत्न इथं केला होता. डावखुरी आताचे गोलंदाज अँगल चेंज केला, परंतु इथे निकाल सुद्धा बदलला असं म्हणायला हरकत नाही. आडव्या बॅटचा कडवा प्रहार फलंदाजाने दाखवला. महत्वाचा षटकार. तो हे तितकंच खरं आहे, परंतु त्या अँगलचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. अदरवाईज असा मार खावा लागतो एक गोलंदाज म्हणून. व्हॉट अ ग्रेट शॉट. अत्यंत चांगला ड्राईव्ह आपण पाहिला. कव्हर ड्राईव्हचा फटका. क्रिकेटमध्ये सगळ्यात कठीण फटका जर कोणता असेल तो कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करणारा असतो, आणि तोच कव्हर ड्राईव्ह अत्यंत चांगल्या पद्धतीने अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे आला होता. फुल लेंथ उजव्या स्टीच्या बाहेरचा. मी ज्या कोणाची चर्चा करत होतो, ज्या अँगलची चर्चा करत होतो, तो अँगल इथे योग्य रीतीने वापरला गेला. म्हणजे तुम्ही जर अँगलिंग बॉलिंग करता आणि तुमचं जर टप्प्यावर तुमच्या अचूकता नसेल, तुमच्या टप्प्यावरची तुमच्याकडे जर लेंथवर प्रेसिजन नसेल, तर मात्र फलंदाज तुमचा पुरेपूर खरपूस समाचार घेऊ शकतात. आणखी एक चांगला चेंडू. वाईड यॉर्करचा चांगला शोध घेतलेला आहे गोलंदाजाने. चुकांमधून तुम्हाला शिकता आलं पाहिजे, तेच शिकण्याचं काम इथे गोलंदाज प्रमोदच्या वतीने झालं असं आपण म्हणूया. षटकं संपली. 2 धावपलकर धावा 18 अर्थात 18. 1 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी होते ती म्हणजेच वावलोली टीमची. आले म्हणजे योगेश बाद झाले होते, त्यांच्याऐवजी अमोल मोडक मैदानात दाखल झाले. एकूण धावा आतापर्यंत 18 आहेत. एक्सलरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला धावांची गती वाढवावी लागेल. चांगला फटका आहे. मागच्या दिशेने खेळतायत. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने माणुसकीचं दर्शन केलं.
या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत. परंतु एक मुद्दा असा आहे की रात्रकालीन क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता, म्हणजे आर्टिफिशियल फ्लडलाईट मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता, त्यावेळेस प्रत्येक झेल कठीण आहे असं माझं मत आहे. कारण तुम्ही मैदानामध्ये जर उतरलात एक खेळाडू म्हणून, एक क्षेत्ररक्षक म्हणून, त्यावेळेस तुम्हाला त्याचा अंदाज येईल. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं म्हणतात. बाहेर असताना एक प्रेक्षक म्हणून तुम्ही खूप काही गोष्टींची चर्चा करू शकता, काही भाकीत लावू शकता, अंदाज व्यक्त करू शकता. असं व्हायला हवं होतं, तसं व्हायला हवं होतं, हे सगळं आपण म्हणतो. परंतु पुन्हा एकदा तेच, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता? चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चाप करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. पंच मात्र मला असं वाटतं तिसऱ्या पंचांकडे जातील. ट्रिम लाईनच्या आतून चेंडू गेलाय की ट्रिम लाईनच्या बाहेरून हे पाहायचंय. मिस्टर MPL अर्थात मुरबाड टेनिस क्रिकेटमधील एक चांगलं मोठं नाव, फलंदाज म्हणून ज्यांच्या नावाला फार मोठं वलय आहे असे पंच अर्थात गणेश गायकर सर आता इथे टेक्नॉलॉजिकल सपोर्ट जो ऑनफिल्ड अंपायरने मिळवलेला आहे त्यातून निष्कर्ष काढतील. निरक्षीर विभाजिता हा हंसो हंसा हा बको बका हा असं म्हणतात. पाणी आणि दूध जर तुम्ही एकत्र केलं तर ते पाणी आणि दूध जर वेगळं करायचं असेल तर राजहंस नावाचा पक्षीच हवा असतो. अलीकडे त्या राजहंसाची भूमिका लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स करतायत असं म्हणायला हरकत नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू अत्यंत चांगला होता, परंतु दिशेवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. ते नियंत्रण दिशेवरचं कुठेतरी खालवताना आपण सगळ्याजणांनी पाहिलेलं आहे. आणि पंचांच्या मनात शंका आहे. तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेतली पाहिजे. तेच काम केलं आशिष विश्वकर्मा यांनी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 20 धावा धावपलकावर, एक गडी आतापर्यंत गमावलेले आहे. प्रथम फलंदाजी वावळोलीची होताना आपण सगळेजण बघतो. यावे चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचलेत, डायवर्ट होतोय चेंडू, त्याची दिशा बदलते. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज कधी कधी हेतू पुरस्कर मागे फटके खेळतात, कधी कधी एज लागून चेंडू मागे जाताना आपण बघतो. आणि ते जे क्षेत्र आहे म्हणजे जो एष्टी रक्षक आहे त्याच्या आजूबाजूचं मागच्या बाजूने ते क्षेत्र अत्यंत घातक आहे क्षेत्ररक्षणासाठी. तिकडे जाणारे चेंडू बऱ्याचदा वळण घेणारे असतात. कोणत्या बाजूने चेंडूचं वळण आहे हे व्यवस्थितरित्या जर क्षेत्ररक्षकाला ठरवता आलं नाही तर त्याचं काम तमाम होताना आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. चांगला अंदाज होता क्षेत्ररक्षकाचा जे बॅकअपसाठी आले होते. एकेरी दुहेरी धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या जात आहेत. एक्सलरेशन ज्याची मी चर्चा करत होतो ते गरजेचं आहे. धावपलकाचा वेग वाढणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला चेंडू फुलर लेनचा. पुन्हा एकदा पंच मला असं वाटतं त्यांची जागा बदलण्याच्या प्रयत्नात आहेत की काय, परंतु असं नाही, पंच जागेवरच स्थिर आहेत. फुलर लेन सातत्याने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज धनराज याचा. पहिला स्पेल सुद्धा त्याचा चांगला राहिला होता. पहिल्या स्पेलमध्ये फक्त अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिसऱ्या पंचांकडे आता वळत आहेत. मला स्वतः बॅटिंग टीमच्या वतीने, बॅटरच्या वतीने पंचांना हे तिसऱ्या पंचांकडे जाण्यासाठी सूचित करण्यात आलेलं आहे. आणि तिसरे पंच पुन्हा एकदा कार्यरत असतील. चेंडूचा टप्पा नेमका कुठे पडलाय, गाईडलाईन जी आहे त्या गाईडलाईनच्या अलीकडून की पलीकडून हे पाहायचं आहे पंचांना. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे, व्हाईट बॉल. फिरून मारण्याचा प्रयत्न, खूप गती आहे या गोलंदाजाकडे आणि कुठे ना कुठे लेन जजमेंटल एरर झाली. या परिसरातील, या गावातील बांधकाम व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर दिलीपजी धुळे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी होत आहे. या स्पर्धेत अर्थात आमदार चषक 2026च्या चौथ्या रजनीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणखी एक वेगवान बॉल. वेग निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराचा अधिक वापर करायचा असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग टीम यावेळेस आता खरं तर हा आक्षेप नोंदवत आहे. मैदानी पंचांच्या विरोधात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कन्व्हिन्स्ड असणं कुठे ना कुठे गरजेचं आहे. ते कन्व्हिक्शन जर तुमच्याकडे नसेल तर मग रिव्ह्यू तुमच्या विरोधात जातो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याचमुळे तो जो एक DRS तुम्हाला मिळालेला आहे तो कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठे वापरायचा याचं स्वातंत्र्य जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही कॅल्क्युलेटेड असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही शुअर असणं फार गरजेचं आहे. यावेळेस हा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गेलेला आपण बघतो. व्हर्टिकल ब्लेड अर्थात सरळ बॅटने फलंदाजाला खेळण्यास भाग पाडणं हे गोलंदाजाचं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेस
फलंदाज व्हर्टिकल ब्लेडने खेळतो त्यावेळेस कम्पॅरेटिव्हली कमी धावा बनतात असं म्हणतात. 3 षटकं संपलेत, 23 धावा धावपलकावर, 1 गडी गमावलेले आहे. ड्रिंक्स ट्रॉली अर्थात ड्रिंक्स ब्रेक इथे ऑन आहे. आपण जाऊया सुरेल संगीताकडे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी समालोचनासाठी खरं तर मला जाण्याची संधी मिळते. यावेळेस या वर्षापासून खरं तर समालोचन थोडं कमी केलंय. गेल्या वर्षाचा विचार केला तर गणेश माझ्या सोबत आहे. जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात समालोचनासाठी मी फिरलो होतो. परंतु यावर्षी थोडं म्हणजे खूपच कमी केलंय. एक धडाकेबाज वडवली सोडलं तर त्यानंतर समालोचनासाठी जाण्याची संधी मला मिळत नाही जॉबसाठी. परंतु इथे या गावामध्ये या आयोजकांबरोबरचे जे ऋणानुबंध आहेत त्यामुळे या स्पर्धेत येण्याची संधी मिळाली. मला सांगायचं हे आहे की प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस वेगळा टेक्स्चर तुम्हाला क्रिकेटचा पाहायला मिळतो. एक वेगळा फ्लेवर पाहायला मिळतो. समजा एखादा पुष्पगुच्छ असेल, त्या पुष्पगुच्छामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं जशी असतात त्या पद्धतीने काही गोष्टींचं वेगळं पण तुम्ही सगळेजण अनुभवत असता. व्हाईट बॉल आहे, एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा आहे 25 अर्थात 25. आयुष देशमुख आयुषच्या विरोधात फिरून मारलेला फटका, शॉट आर्म जाम. शतरक्षकाने उंच उडी जरी घेतली तरी चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे फरार. चौकार. थिरकायचं आहे आणि ते थिरकत असताना क्रिकेट सुद्धा चांगलं पाहायला मिळतं. त्यांच्यासारखे नशीबवान तेच असं म्हणायला हरकत नाही. कारण इतरांना जरी इच्छा असेल तरी या पद्धतीने ते नृत्य करू शकत नाहीत. कुठेतरी मर्यादा असतात, पॅरामीटर्स असतात. गोलंदाज अजय देशमुख गोलंदाजी करतोय. यावेळेस याच्या अगोदर खरं तर त्या चेंडूवर एक चौकार आलाय. एकूण धावा आहे त्या म्हणजे 29. फुलटॉ चेंडू होता, जणू काय आभाळातून चेंडू कोसळला की काय. नो बॉल आहे, हाईट बीमर ज्याला आपण म्हणतो. अलीकडे तुम्ही कोणताही नो बॉल हाताळा येणारा चेंडू हा फ्री हिटच असतो. बऱ्याचदा आपण असं बघतो की क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये कुठेतरी घोटाळा झालेला असतो आणि तिथे मग नो बॉल येतो. म्हणजे तुम्ही ऑन साईडला ऑफ साईडला किती क्षेत्ररक्षक प्लेस करायचे असतात याचं कॅल्क्युलेशन चुकतं. कधी कधी स्क्वेअर ऑफ द विकेट सुद्धा जास्त क्षेत्ररक्षक जातात त्यावेळेस नो बॉल येतो. परंतु तरी सुद्धा तो भुर्दंड गोलंदाजालाच भोगावा लागतो कारण त्यानंतरचा येणारा चेंडू फ्री हिट असतो. खरं तर ती कामगिरी संघ कर्णधाराची असते. मोठा फटका खेळायचा आहे, फ्री हिट बॉल होता आणि त्यामध्ये कमीत कमी धावा खर्च करणं ह्या ध्येयासहित निघालेला गोलंदाज आपण पाहिला. गोलंदाजाकडे चांगली गती आहे. तुमच्याकडे गती चांगली असेल तर तुम्हाला शोधावी लागतं फक्त अचूकता. आणि ती अचूकता आणि गती या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या की मात्र तुमचं नाव चर्चेत येत असतं. स्वीप केलेला आहे. स्पेरलेक पंचाच्या बाजूने चेंडू काढला. यॉर्कर अटेम्प्टेड होता, त्याचा चांगला खरपूस समाचार घेतला. चौकार. येस, थँक्यू सर. थोडंसं इंटरप्ट करतोय, क्षमा असावी. परंतु या दरम्यान कर्जत टेनिस क्रिकेटचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अभिजित देवघरे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीने आमदार चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो.
आपणास विनंती आहे की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. एज लागली पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि त्याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होताना आपण सगळेजण बघत आहोत. या परिसराशी फक्त मर्यादित न राहता कर्जत असेल, कर्जतच्या बाहेर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शिवशक्ती कडाव संघ खेळताना आम्ही बघतो आणि त्यातील एक प्रोटॅगनिस्ट कॅरेक्टर म्हणून अभि देवगरे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मला आता हे ज्ञात झालं की अभि देवगरे यांच्याकडे कर्जत तालुका क्रिकेटची फार मोठी धुरा आहे. जबाबदारी ओळखणं वेगळी गोष्ट आहे, जबाबदारीचं भान असणं वेगळी गोष्ट आहे आणि जबाबदारीचं निर्वाहन करणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रसिद्ध असणारे अभि देवगरे यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. त्याचप्रमाणे दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यांच्यातीलच एक अष्टपैलू खेळाडू रुपेश धुळे याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे राज रुपेश. शेवटचा चेंडू या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज आयुष तयार आहेत. 34 रन्स ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिला तर ते आहेत धनराज कांबळे. आता धनराज आपल्या संघाला कांबेरे बेग युअर पार्डन. धनराज आपल्या संघाला धनवान बनवतात की कफल्लक बनवतात हेच मी म्हणणार होतो. इथे हा फटका चांगला आहे. कमीत कमी 4 धावा या फटक्यातून निश्चितच या संघाला फार गरजेच्या होत्या, त्या मिळालेल्या आहेत. सुयेने जर तुमचं काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नसते असं म्हणतात. आणि त्याच पद्धतीने या फलंदाजाने युक्ती बरोबर अगदी चांगल्या पद्धतीने इथे कमी शक्तीचा वापर करत असताना हा फटका खेळला. मागच्या बाजूने जाणारा हा चौकार. षटक संपली. 4:38 धावा आहेत. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. या स्पर्धेतील धावसंख्येचा सांघिक उच्चांक निश्चितच मला इथे जाणून घ्यायला आवडेल. 73 धावांचा सांघिक उच्चांक आहे आतापर्यंत. आणि टीमचं नाव आंबोट टीमने 73 धावा आतापर्यंत निर्धारित 5 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत. आता आपण तेच बघूया की 73 पेक्षा अधिक धावा कोणता संघ बनवेल. आतापर्यंत तर ते आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये होताना पाहायला मिळालं नाही. परंतु उद्याचा जर विचार केला ह्या संपूर्ण स्पर्धेचा तर उद्या पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा असतील उद्याच्या खेळावर. अनेक प्रेक्षक इथे या स्पर्धेबरोबर जोडून राहतील कारण उद्या कर्जतच्याही बाहेरून अनेक संघ इकडे येतील आणि त्यांच्या खेळाचं चांगलं प्रदर्शन तिकडे करतील. आतापर्यंत क्वालिटेटिव्ह क्रिकेट निश्चितच खेळलं गेलेलं आहे परंतु त्याहीपेक्षा अधिक चांगलं क्रिकेट उद्या अपेक्षित आहे. यस सर. हॅलो हॅलो. तर या दरम्यान या व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी करडे साहेब, सन्माननीय माजी सदस्य ग्रामपंचायत बोरिवली आणि जाधव दादा उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. एज लागली होती. मागच्या बाजूने चेंडू निघून गेलेला आहे. बेग युअर पार्डन. मला असं वाटतं पंच सूचित करतायत की बाईच्या रूपाने ह्या धावा इकडे मिळत आहेत. लेग बाईच्या रूपाने धावा कशाही येऊद्यात येणं महत्वाचं आहे. या चौकाराचं स्वागतच असेल. या पद्धतीने ज्यावेळेस घडतं एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडा खालावतो कारण त्याने चांगला चेंडू फेकलेला असतो. त्यावर धावा बनतात त्याच्या मनाच्या विरोधात. सर या ठिकाणी अभि देवगरे जे कर्जत टेनिस क्रिकेटला पुढे नेऊन जाण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो ते आज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचा आमदार चषक 2026 मध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. तसेच यानंतर यशोदीप डिक्सळ बी आणि मोठे वेणगाव यांच्यामध्ये सामना होणार आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो की लगेचच आपण या इनिंग नंतर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. ओव्हर टू शेळके सर. रफ्तार के सौदागर असे अनेक गोलंदाज आतापर्यंत मी पाहिलेले आहेत. वेगावर स्वार होताना ते गोलंदाजी करतायत परंतु पुन्हा एकदा तेच आहे त्या वेगाबरोबर तुम्हाला अचूकता दाखवावी लागते, शोधावी लागते. ॲज अ बॉलर तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट्स पाहायला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज ज्याचा गवगवा सगळीकडे आपण बघतो भारतीय क्रिकेट त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. जसप्रीत बुमराहच्या अनेक मुलाखतींमध्ये खरं तर तो प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यावेळेस जसप्रीत बुमराह सांगतो की क्लॅरिटी ऑफ थॉट्स. मी जे ठरवतो मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ते करतो आणि तेच महत्वाचं आहे गोलंदाजासाठी. समोर खेळत आहेत क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याने चांगला झेल टिपला. या पद्धतीचे झेल पाहताना सोपे वाटतात परंतु कठीण असतात. कठीण झेल टिपला आणि आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतला.
9.33चा करंट रन रेट आपण सगळेजण बघत आहोत. 4.3 षटकांचा केस संपलाय. 42 धावा धावपल आहेत. 4 गडी गमावलेले आहेत. 3 चेंडू आणखी फेकायचे आहेत हे सत्र कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थात गणेगाव चिंचवलीला. आकुटाप्याचा चेंडू क्षेत्ररक्षक गलीमध्ये होते, त्याच्यावरून बरोबर चेंडू प्लेस केला. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट फॉर रन्स. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. गलीच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजाच्या गतीचा वापर केला होता. आपटबार आपटलेला आहे चेंडू, जवळजवळ अर्ध्या विकेटवर पूल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय आणि त्याचमुळे या गलठानपणाचा फायदा घेत असताना फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. जणू काही ती परवानगी होती फलंदाजासाठी 2 धावा पूर्ण करण्याची. ह्या 2 धावा येत आहेत, महत्वाच्या आहेत. एकूण धावपलकाचा विचार केला तर 48 पर्यंत धावपलक जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू फेकला जाईल. शेवट कोणाचा गोड असेल असं बऱ्याचदा समालोचक म्हणतात. पाहायचे आता इथे शेवट कोणाचा गोड असेल. फुलटॉस, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका जरूर सजवलाय. फिल्डर उपस्थित आहेत. डीप मिड विकेटला चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेक आणि याचमुळे 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झाले. पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी फलंदाजी बॅलन्स झालेली आपण पाहिली, कारण धावा एकूण बनल्या 49, 49 50 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी गणेगाव चिंचवलीला. थँक्यू शेळके सर. या ठिकाणी जाऊया आपण सन्मानाकडे, कारण बरेचसे पाहुणे आपण पाहतोय या मंचावरती आमदार चषक 2026ला भेट देण्यासाठी आलेत. मी प्रथमतः आदरणीय ज्ञानेश्वर दादा करडे, माजी सदस्य ग्रामपंचायत बोरिवली यांना विनंती करतो आपण यायचे आदरपूर्वक, आणि गणेश दादा मोडक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते करडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर दोन्ही संघ लगेचच डिक्सल बी आणि मोठे वेनगाव या ठिकाणी जॉईन व्हायचे. आपला प्रथमतः सन्मान होईल आणि लगेच त्या ठिकाणी टॉस केला जाईल. तर यानंतर जाधव साहेबांना देखील विनंती करतो, अंतराळ गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते जाधव साहेबांना विनंती करतो. त्याचप्रमाणे रुपेश लोभी साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचे. आपला देखील सन्मान या आयोजकांतर्फे केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करायचे. तर डिक्सल बी संघाचे भावेश या ठिकाणी उपस्थित होत आहेत, संघ कर्णधार, आणि मी मोठे वेणगाव यांना देखील विनंती करतो आपला संघ कर्णधार पाठवायचा आहे. या ठिकाणी जर टॉससाठी आपण उपस्थित राहिला नाही तर मागील सामन्याप्रमाणेच या ठिकाणी टॉस डिक्सल संघाच्या बाजूने दिला जाईल, याचा आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू जर डिलिव्हर झाला आणि जर आपला संघ उपस्थित नसेल लगेचच या ठिकाणी टॉस डिक्सल संघाच्या बाजूने जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर अनेक मान्यवर आपण पाहतो या व्यासपीठावरती, आणि आमचे आजचे बर्थडे बॉय रुपेश झुले हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तर सर्व प्रेक्षकांना आता 12 नंतर या ठिकाणी पार्टी असणार आहे, ती मात्र रुपेश झुले यांच्याकडून. आजचा वाढदिवस खास असणार आहे तो मात्र रुपेश झुले. त्याचे बरेचसे समर्थक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांमधून या ठिकाणी आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये दुसऱ्या सत्रासाठी शेळके सरांकडे. त्याचप्रमाणे SM स्पोर्ट्सचे या ठिकाणी मेंटॉर श्रेयसजी म्हसे यांना देखील विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सॉरी, अजयजी डायरे सर, ते शेवटी आज थोडीशी ट्रेन त्यांची उशिरा, कारण रात्री पण ते 4:30च्या ट्रेनला गेले आणि उपस्थित आज उशिराने धावतायत. तर लगेचच मी त्यांना विनंती करतो की आपण लगेच कॉम्बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. दुसऱ्या सत्रासाठी ज्या ठिकाणी वावळोली संघ आणि स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघ, विक्रम महाराज जात आहे जर्सी नंबर 10 आणि प्रमोद जातोय 10-10 10-10 या जर्सीमध्ये.
पाठलागाला सुरुवात होईल तसा आवाज ऐकूया अजयजी डायरे सरांचा. हॅलो हॅलो थँक्यू. चला पुढील मॅचच्या टॉसला आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करू द्या. यशोदीप डिक्सळ आणि स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव, विपक्ष यशोदीप डिक्सळ. बघा जर जर एक कॅप्टन उपस्थित झाला दुसरा कॅप्टन नसेल तर त्या टीमला खरं तर आपण स्पर्धेच्या पहिल्या मॅचमधून सांगितलेलं आहे की जो प्रेझेंट कॅप्टन असेल त्याला टॉस जिंकण्याचा फायदा होईल. चला दोन्ही कॅप्टनचं आपण स्वागत करूया. यशोदीप डिक्सळ टीम आणि स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव. चला नाणेफेकीसाठी उपस्थित व्हा आणि मॅच जबरदस्त रंगणार. 30 चेंडू आणि 50 धावा. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली आणि त्यांच्या विपक्षात लढतोय तो मात्र जय भवानी वावळवली. जबरदस्त क्रीडा स्पर्धा चांदईची नाईट टुर्नामेंट आणि त्या नाईट टुर्नामेंटमध्ये वावळवली संघाने ट्रॉफी जिंकली होती. तर दुसरीकडे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली या संघाने सावळेच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा मॅचेस खेळलेले आहेत तेव्हा तेव्हा या संघाने डेच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकलेली आहे. एकीकडे मात्र टीम वावलवली 30 चेंडू 50 धावा 10ची सरासरी आहे आणि 10च्या ॲव्हरेजने मात्र हा स्कोर इथून काबीज करायचा आहे. पण तो रोखण्यासाठी पहिला गोलंदाज आहे तो मात्र कल्पेश. जय भवानी वावलवली कडून पहिला गोलंदाज कल्पेश इथून रेडी होईल. चला टीम डिक्सळचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत का? स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगावचे कॅप्टन उपस्थित का? टॉससाठी या. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉलची फेक केली ती मात्र कल्पेशने. सुरुवात झाली व्हाईट बॉलने आणि इथून टीम डिक्सळचा कॅप्टन उपस्थित आहे. पहिला चेंडू पडलाय. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगावचा कर्णधार, मी विनंती करतो की आपण या. पण आता पहिला चेंडू पडलेला आहे त्यामुळे आता टॉस जिंकलाय तो मात्र यशोदीप डिक्सळ टीमने. कॅप्टन भावेशचा आपण सन्मान करू. व्हाईट बॉलने सुरुवात. समोर मारलाय फलंदाज विक्रमच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट. विक्रम थोरवे फलंदाज जिथून मात्र पहिल्याच बॉलवरती 3 धावा. यशोदीप डिक्सलने टॉस जिंकला. भावेश आपला डिसिजन कळवा जेणेकरून यस बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगावच्या विरोधात यशोदीप डिक्सळ संघाने. पुढील मॅचचा टॉस संपन्न झालेला आहे. 1 बॉल 3 न सुरुवात आहे. बॉलिंग करतो कल्पेश. वाह बरोबर गॅप काढली आहे. खेळाडू धावतायत. बॉलचा पाठलाग सुरू आहे. चालला चेंडू सीमा पार. विक्रम महाराज सोरवेंच्या बॅट मधून आला हा चौकार. आमदार चषक 2026 ची ही स्पर्धा सावळे गावामध्ये आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आमदार साहेबांच्याच वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2026 वाकसची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा लॉट आज पाडण्यात आले. खरं तर तिथे देखील आपण बघतो की 48 संघ 6 रात्रीमध्ये खेळणार आहेत वाकसच्या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2026 वाकसमध्ये. बॉलर तयार कल्पेश. विक्रमसाठी हा चेंडू डॉट बॉल आलाय. 3 बॉल 7 धावा 50चा टार्गेट आहे. 10चा रिक्वायरमेंट आहे आणि खरं तर ही मॅच ज्या पद्धतीने सुरू झाल्याने ऑनलाईन व्ह्युअर्स देखील वाढले त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आणि बरेचसे प्रेक्षक देखील फार दूरवरून आलेले आहेत. सांदैवरून मिस्टर SR के आता सुरेश कोळंबे यांचं देखील आगमन. समोर मारला विक्रमने अलॉंग दी कार्पेट चेंडू. एक रन इथून कंप्लीट. संयमाने खेळता विक्रम महाराज म्हणजे एकदम संयमाने खेळणारा हा फलंदाज. बॉल रन्स या सगळ्या गोष्टींचा काउंटिंग करून मॅच आपल्याला कशा पद्धतीने खेळायचे कशा पद्धतीने इनिंग बॅलन्स करायचे हे मात्र विक्रम महाराज सोरवे नेहमी मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. आणि कल्पेश जो मात्र जय भवानी वावळलीचा खरं तर हुकमाचा एक काय ज्याने खरं तर या मैदानावरती देखील याआधी स्पर्धा खेळल्यात
जिंकलाय आणि आता मैदान गाजवायचंय ते स्वर्गीय रोहिदास तिखंडे लावून गणेगाव चिंचोलीच्या विरोधात. शरीरावरती लागलाय, इथून रनचा कॉल जरूर होता, प्रमोद इंटरेस्टेड होता, पण इथून मात्र सेफ आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. जय भवानी वावळोली. खरं तर वावळोली हा संघ देखील दरवर्षी आपण पाहतो अशी कुठलीही नाईट टुर्नामेंट नसेल का जिथे वावळोली संघ खेळला नसेल आणि जिंकला नसेल. दरवर्षी नाईट टुर्नामेंट जिंकणारा हा संघ आहे आणि या मैदानावरती दरवर्षी डेची स्पर्धा जिंकणारा संघ आहे गणेगाव चिंचवली. मोठी लढाई, इथून मात्र बॅटची कडा, योगेश कांबेरेने पकडली एक कॅच, कल्पेशच्या खात्यात विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला झटका, 50चं टार्गेट चेस करत आणि प्रमोद तिखंडे शून्यावरती आउट. लगातार षटकारांसाठी असेल. खरं तर अजय डायरे आला ना की बक्षिसांची सुरुवात होते. मॅचला इथून 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. चला चला, वेळ घेऊ नका, मॅच रपटप होईल. जयबाबानी वावळोली, प्रत्येक कर्जत तालुक्यातील प्रत्येक क्रीडा रसिकाला माहिती आहे की वावळोली आणि गणेगाव चिंचवली या दोन टीम मध्ये होणारा हा सामना खरं तर चुरशीची लढाई होईल. आणि खरं तर गोलंदाजी ट्रॅकसाठी आला तो अमोल मोडक. फार कमी कालावधीमध्ये याही खेळाडूने नाव कमावलं. रायगड प्रीमियर लीग साठी मोठी स्पर्धा खेळला जेव्हा कर्जत 11 हा संघ दाखल झाला होता. त्यामुळे प्रतिभावान खेळाडू आहे अमोल मोडक. आणि त्याच्या विरोधात मात्र बॅटिंग करतो विक्रम महाराज. विक्रम महाराज खरं तर संयमाची मूर्ती आहे आणि संयमाने खरं तर इनिंगला ते बॅलन्स करतात. 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. बघायचं आता हे बॅटल कशी रंगेल. एकीकडे अमोल मोडक वेगवान बॉलर, तर दुसरीकडे विक्रम महाराज खरं तर आपल्या बॅटने ग्राउंड लेवलचे शॉट, गॅप शॉट सिलेक्शनसाठी माहिर आहे विक्रम महाराज. गेम ऑन. चला, वेळ घेऊ नका, जास्त वेळ आपण खर्च करता. आज ऑन टाइम मॅचेस सुरू झाल्या. संभाजी पधारे सरांचं मनापासून धन्यवाद की सर आपण ऑन टाइम पोहोचलात आणि मॅचेस सुरू झाल्या. त्याचबरोबर आज एक नवीन आवाज, शेळके सरांचं देखील आगमन. अमोलचा हा चेंडू खाली राहिला, विक्रम महाराज पाहत होते आणि पहिला डॉट. नितेश तिखंडे मैदानावरती आला आणि बक्षिसांचा वर्षाव आहे. प्रत्येक सिक्सर साठी सोनल धुळे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज नितेश साठी आहे. स्ट्रायकर येणार तो विक्रम महाराज. पहिला डॉट आलाय. 23 चेंडू 42 धावांची गरज आहे. परत एकदा अमोलचा हा चेंडू, पंच पाहतात आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट दिला पंचाने. वाईटची उद्घोषणा, 1 रन मिळेल ती टीमच्या खात्यामध्ये. पुढील मॅचचा टॉस इथून आपण संपन्न केलेला आहे. कारण यशोदीप डिकसळ हा संघ उपस्थित होता. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे बेनगावचा कॅप्टन उपस्थित नव्हता. त्या कारणास्तव यशोदीप डिक्सलला टॉस विन देण्यात आलं. त्यांनी टॉस जिंकून डिसिजन घेतलेलं आहे. वेनगाव संघ आपण त्वरित रिपोर्टिंग करा. स्टेजकडे येऊन कॅप्टन आपली उपस्थिती नोंदवा. बॉलर तयार अमोल मोडक. वेगवान बॉल, परत एकदा समोर ठेवला चेंडू. विक्रम महाराज थोरवे यांना 2 लगातार बॉल आपण पाहिले. एक वाईड आला, पण त्यानंतर अमोलने परत एकदा तो डॉट बॉल जो त्याला हवा होता, अपेक्षित पण, आणि आदरणीय राज कडू साहेबांचं आगमन. आमदार ट्रॉफी मध्ये राज कडू साहेब आपलं सहर्ष स्वागत. राज कडू साहेब, मी कित्येक स्पर्धामध्ये राज कडू साहेबांना पाहिलंय आणि व्यक्तिमत्व आहे, आल्यानंतर नेहमी चर्चेत राहणार व्यक्तिमत्व. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू अमोल मोडकचे, धावत दिली आहे फक्त व्हाईटची 1. विक्रम महाराज थोरवे यांना इथून मात्र पूर्णपणे कंट्रोल करत असताना अमोल मोडक. ही मॅच सोपी नाहीये. 50चा टार्गेट या क्रीडांगणावरती. गणेगाव चिंचवली आणि जयभवानी वावलोली मधील हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत, कदाचित शेवटच्या बॉलवरती जाईल. बॉलर तयार अमोल मोडक. चौथा बॉल, बॅटची कडा लागलेली आहे मागे फर्स्ट स्लिप मध्ये. डायरेक्ट हिटचा एफर्ट्स. बघायचं आता घडलंय काय. नितेश तिखंडे डेंजर झोन कडे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. काय घडेल. जो खेळाडू मैदानावरती पोहोचला नितेश तिखंडे, त्याच्या षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज होतं. पूर्वा, अक्षय दळवी यांच्याकडून 500,
सोनल धुळे यांच्याकडून एका सिक्सरसाठी नितेशला 500 आणि आता राज कडू यांच्या वतीने सिक्सर हॅट्रिकसाठी नितेश तिकडनेला 1000 आहे. पण नितेश आता इथून डेंजर झोनकडे पोहोचलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील राज कडू यांचं 1000 विकेट हॅट्रिकसाठी आणि नितेश तिखंडेची ही विकेट आता बघायचं तिसऱ्या पंचांचा निर्णय क्लोज डिसिजन आहे. वारंवार आपण चेक करतोय इम्पॉर्टंट विकेट आणि अतिशय क्लोज आहे निर्णय. खतरनाक खतरनाक. खरं तर ही मॅच रंगणार पण तत्पूर्वी नितेश तिखंडे ही धोक्याची घंटा आहे का? कारण ज्या पद्धतीने नितेश धावत होता बॅट ग्राउंड करण्याचा प्रयत्न त्याच टायमिंगला आपण तिसरे पंच बघतात की एक्झॅक्ट चेंडू लागलाय का बॅट लाईन पार करतीये का. यस तिसऱ्या पंचाचा निर्णय आला बॅटर नॉट आउट. नॉट आउट. एक रन इथून कंप्लीट होईल आणि आदरणीय आपण पाहतो सन्माननीय जय भवानी वावलोली टीमला नेहमी ज्यांचा पाठिंबा राहिलेला आहे आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय राजाजी मोडक साहेबांचं आगमन. आणि विनंती करेल राजाजी मोडक साहेबांना की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि या दरम्यान ठोकलाय नितेश तिखंडेने षटकार. 3 मारले तर राज कडू साहेबांकडून 1000 असतील. विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000. प्रत्येक सिक्सरला सोनल धुळे यांच्याकडून 500 आहेत. सोनल धुळे यांचं कॅच प्राइस कमावलं नितेशने आणि मजा येईल. आता नितेश तिखंडे जोपर्यंत बॅटिंग करेल ना तोपर्यंत गणेगाव चिंचवलीच्या विजयाची पावलं जरा वेगाने पडतील. पण अमोल मोडक आहे. एक सिक्सर आला असला तरी पुढच्या बॉलवरती पलटवार करण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज आहे. शेवटचा बॉल अमोल मोडकचा. ओव्हरचा लास्ट बॉल होता वाईट बॉल. एक्स्ट्रा खर्च केले अमोलने. 17 झालेत. अजूनही 33 धावांची गरज आहे. आदरणीय राजेशजी मोडक साहेबांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. मंचावरती आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी करडे साहेब बोरिवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य या मंचावरती उपस्थित आहेत. षटक कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण केला. 17 आल्यात आणि आता 3 ओव्हरमध्ये धावा पाहिजे त्या 33. 3 ओव्हर 33 धावांची गरज आहे. आमदार चषक सावळेच्या स्पर्धेची चर्चा भरपूर आहे. पहिल्या 3 रात्रीच्या क्वालिफाय मॅचकडे जर आपण एकदा पाहिलं पहिली रात्र आंथराटवर्डी हा नवीन संघ पहिल्याच एंट्रीमध्ये खेळला. आंबोट सोबत क्वालिफाय मॅच का जरी हरला तरी चर्चा झाली कारण पहिल्याच एंट्रीमध्ये संघ क्वालिफाय मध्ये खेळला आणि आंबोट संघ पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला. दुसरी रात्र आली. दुसऱ्या रात्रीमध्ये पाहिलं तर जानमान भुतिवली आणि त्यांच्या विरोधात खेळला. तो पहिल्यांदाच नाईटमध्ये एंट्री घेतली बऱ्याच कालावधीनंतर. तो जय डाबाया चोरावले. चला वेल घेऊ नका प्लीज वावलेली संघ. टीम मीटिंग योगेश सर आपण लवकर फिल्डिंग सेट करा. तर दुसऱ्या रात्रीमध्ये चोरावले संघ देखील बऱ्याच दिवसांनंतर पहिली एंट्री खेळला आणि भुतिवली सोबत क्वालिफाय मॅच खेळला. पण हार्ड लक की त्या ठिकाणी भुतिवली संघ क्वालिफाय झाला. कालची तिसरी रात्र. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं की हातातला सामना कार्तिकी 11 नेवालीने गमावला आणि त्या तिसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला तो हंबारपाडा. हे दोनही संघ खरं तर तिथे सुद्धा कार्तिक 11 नेवाली हा ट्रॉफीचा मानकरी ठरला असा नाईटमध्ये. तिथे देखील परत एकदा त्यांना पुढच्या स्पर्धेची वाट बघायला लागली. म्हणजे आता या मॅचमध्ये 11च्या सरासरीने 18 बॉलमध्ये 33 करायचे. 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. अष्टविनायक संघ अमराईचे अष्टपैलू खेळाडू बायकरमॅन सुधीर पवार आणि विजय पवार यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतोय विजय पवार आणि सुधीर पवार सरांना की सर आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आमदार ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर 33 धावा 11चं रिक्वायर्ड रन रेट. दिनकर दळवी दादांचं देखील आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. 11 बॉल 11ची सरासरी. चला वेळ घेऊ नका. गेम ऑन. परत एकदा लढाई सुरू झाली. पुन्हा कल्पेश. पहिला बॉल ऑन साइडला मिड विकेटकडे योगेश कांबेरे तैनात आहे. बरोबर फील्ड सेट केले. हे दिग्गज संघ आहेत. अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यांना माहिती आहे की कोणता बॅटर कोणत्या झोनमध्ये खेळेल. आणि योगेश कांबेरेने खरं तर जे विकेट किपर होते आपली पोझिशन सोडली आणि मिड विकेटला थांबले. बाउंड्री लाईन जबल. हे खरे क्रिकेटर असतात. जिथे गरज असेल त्या स्पॉटला फिल्डिंग करण्याची हिंमत ते ठेवतात. कारण बरेचसे नवीन खेळाडू जेव्हा येतात तेव्हा सर्कलच्या आतमध्ये ठेवायचं की बाहेर ठेवायचं हा प्रश्न कॅप्टनला पडत असतो. पण अनुभवी खेळाडू असल्यानंतर कुठेही कोणत्याही पोझिशनला त्याला फिल्डिंगला लावता येतं. एक बॉल इथून कंप्लीट केलाय. स्ट्राईकवरती नितेश तिखंडे.
17 बॉल 32 धावा. दबाव दोनही संघांवरती आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने खाड्याचा पाडा संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी झाला. 48 डिफेंड केल्या होत्या. समोर टाकलाय चेंडू. अपील जरूर होती, पण या बॉलवरती नितेश सेफ आहे. गणेगाव चिंचवली या संघाच्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात की नितेश तिखंडेची बॅटिंग. विक्रम महाराज सोर्वे यांनाही माहिती आहे, नेहमीच कान मंत्र देत असं नितेशला की सामन्यामध्ये जर का तू शेवटपर्यंत राहिला तर मॅच आपल्या बाजूने झुकेल. पण जयबाबांनी वावलवली. या टीमच्या गोलंदाजीची दाहकता सगळ्या टंगांना माहिती आहे, कारण कल्पेश काय बॉलिंग करतोय. 2 बॉल आणि फक्त एकच धाव दिली आहे. 16 बॉल विजयासाठी 32 धावांची गरज. रिक्वायर्ड 112. प्रत्येक बॉलवर 2 धावा. हे इक्वेशन आता बनलंय. नितेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू धावताय. लॉंगॉन वरून धनराज आला. बॉल आता तो निसटलाय. दुसऱ्या रन साठी इन्व्हाइट केलं. 2 धावा कंप्लीट. अग्रेसिव्ह राहावं लागेल, आक्रमक राहावं लागेल. पहिल्या अटेम्प्टला बॉल कॅरी करावा लागेल, कारण मॅच आता 15 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट. खाड्याचा पाडा संघाने पहिल्या मॅच मध्ये कर्जत दैवळी विकी गुंजाळ यांच्या संघाला 48 धावा डिफेंड केला होता. इथे 50 करायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आहे. बॅटर सेफ आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये मी आमच्या तीनही अंपायरचं कौतुक करेल की तीनही रात्रीमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी थ्रो गोलंदाज ज्या वेळी सापडले त्यावेळी त्या गोलंदाजाला त्यांनी बाद केलेले. संपूर्ण तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून देखील या स्पर्धेचं कौतुक होत आहे की हा योग्य निर्णय आयोजकांचा आणि पंचांचा की थ्रो गोलंदाज जर का आढळला तर नो वॉर्निंग डायरेक्ट रिझल्ट, आणि ते दाखवलं 3 रात्रीत. 15 बॉल 30 धावा. इक्वेशन बरोबर आता मेंटेन करायचं. 14 बॉल आहेत 30 धावा. 14 बॉल 30. नितेश तिखंडे समोर कल्पेश. आपापल्या टीमचे हे दोनही प्रमुख खेळाडू बनलेले आहेत. खोदून काढलाय. समोर एक कव्हरच्या वरून चेंडू चाललाय. मागे चाललेत. बॉल अडवण्यासाठी एफर्ट्स लावतात. तोपर्यंत 2 धावा नितेश तिखंडेच्या विरोधात आणि तिसऱ्या रनचा कॉल झालाय. थोडंसं मिसफील झालं. 3 धावा आल्यात. 3 धावातून कमी होते. 14-30 होते, आता 3 कमी झाल्यात. 13 बॉल आणि 27 रनची गरज आहे. 13 बॉल 27. चला, यानंतर होणाऱ्या मॅचच्या दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करू. यशोदीप डिक्सळ संघ कॅप्टन भावेश, आपण देखील आयोजकांशी संपर्क साधा आणि स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव आपणही संपर्क साधा. आपण उशिरा आलात वेनगाव संघ, त्या कारणासह डिक्सलला टॉस विन देण्यात आला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 13 बॉल 27. आदरणीय भालचंद्र दळवी साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होते. साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन आसन सभा. भालचंद्र दळवी साहेब या मंचावरती. साहेब, 13 बॉल 27. शेवटचा बॉल एक कल्पेशचा. विक्रम थोरवे ऑन स्ट्राइक. कल्पेशचा हा चेंडू. 3 ओव्हर कंप्लीट. 12 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. चुका कोणाकडून होत नाही. बॉलिंग करत असताना देखील कित्येकदा आपण पाहिलं की हातात असणाऱ्या मॅचेस देखील गमावलेल्या आहेत. आणि आपण ज्या भारतीय संघाच्या जसप्रीत बुमराहला पाहतो ना, करता जेव्हा IPL स्पर्धा आहे, IPL स्पर्धामध्ये जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड पाहिला तर सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा रेकॉर्ड हा जसप्रीत बुमराहच्या नावावरती आहे, कारण त्याने आतापर्यंत 32 नो बॉल टाकलेले. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. बारा बॉल 27. खरं तर ही स्पर्धा उद्या समाप्त होईल आणि उद्या खरं तर आणखीन एक कर्जत तालुक्यामध्ये स्पर्धा सुरू होणार आहे. ती मात्र मनसे रायगड चषक जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा उद्यापासून सुरू होते. 25 ते 28 अशी स्पर्धा असणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व कर्जतकरांना ज्या मॅचची प्रतीक्षा होती, सर्व खालापूरकरांना ज्या मॅचची प्रतीक्षा होती, ती कर्जत वर्सेस खालापूर हा सामना मात्र गारपोलीच्या स्पर्धेमध्ये रंगणार आहे. त्यामध्ये कर्जत 11 टीम खरं तर खेळणार आहे. आणि कर्जत 11 टीम मध्ये कोणते खेळाडू खेळणार आहेत प्रेक्षकांना उत्सुकता. कर्जत 11 टीम मध्ये साहिल लोंगले खेळणार आहे, संघाचे संघनायक. त्यानंतर आकाश गायकर, सुमित गोमारे, रोशन आढाव, विजय पवार, उमेश जामघरे, चिराग कोळंबे, कौशल बोराडे, ऋतिक दळवी, कल्पेश कांबेरे, नीतू माळी असे 11 जण खेळणार. आणि या संघाचे टीम मॅनेजर
नेहमी आपण पाहिलं शिवशक्ती कडाव संघाचे देखील त्याच्या कॅप्टन राहिलेले, चॅम्पियन राहिलेले आहेत आणि KPL ची स्पर्धा देखील ज्याने ॲज अ कॅप्टन म्हणून 2 वेळा जिंकलेली आहे ते शिवशक्ती कडाव संघाचे अभिषेक देवगरे सर मात्र टीम मॅनेजर असणार आहेत. तर आपण शुभेच्छा देऊया कर्जत 11ला, ज्यावेळी कर्जत आणि खालापूर ही शो मॅच गारपोलीच्या स्पर्धेमध्ये मनसे रायगड ट्रॉफीमध्ये असेल. गोरख मराडे आणि काशीनाथ मराडे यांच्याकडून 2 विकेटसाठी 512 चेंडू 27चं टार्गेट. धनराजचा पहिला बॉल 12 बॉल 27 पाहिजेत, वाईट टाकला, 1 रन कमी झाले, आता 12-26. आणि या आमदार ट्रॉफीमध्ये खरं तर कर्जत तालुक्यातील कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय अभिषेक देवगरे सरांचं देखील आगमन, जे कर्जत वर्सेस खालापूर जी शो मॅच रंगणार आहे त्या शो मॅच मध्ये कर्जत 11 टीमचे टीम मॅनेजर म्हणून काम करणार आहेत. वाह, जागेवरून उंच हवेत एफर्ट्स होते, चाललाय चेंडू सीमा पार. नितेश तिखंडेच्या बॅट मधून आला हा उत्तुंग असा षटकार. झाले जरूर आपण चर्चा करत होतो की अभिषेक देवगरे सर कर्जत 11 संघाचे टीम मॅनेजर आहे, पण या स्पर्धेमध्ये खरं तर मॅनेजमेंट गुरु म्हणून या स्पर्धेचं नियोजन करण्यामध्ये संभाजी पतारे सरांचंही तेवढंच योगदान आहे. त्यांच्याबद्दल जरूर आपण चर्चा करू. पण आता 11 बॉल मॅच मध्ये स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवलीला धावा हव्यात 20. 11 बॉल 20. नितेश तिखंडे इम्पॉर्टंट विकेट. आणि त्याचबरोबर या दरम्यान नितेशचा फटका हवेत. पॉइंटचा खेळाडू पुढे आला, कॅचसाठी एफर्ट्स लावायला हवे होते का, पण दुसऱ्या रन साठी देखील नितेश निघालाय. आउट, रन आउटच्या स्वरूपात विक्रम महाराज आउट. अशी कुठलीही रात्र मी कालच सांगितलं की सावळे इथे आलो की बक्षीस सुरू होतं आणि माझ्यासाठी देखील येतात. ज्ञानेश्वरजी करडे साहेब यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज आलेले. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरजी करडे साहेब. बॅटर आउट डीजे. फायनल रात्र असेल आणि उद्या देखील जबरदस्त मॅचेस आहेत. इनिंग झाली की आपण मॅचेस उद्याच्या मॅचेस आले देखील लॉट्स आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचूया. 10 बॉल 19 रन आता करायचे आहेत. नितेश तिखंडे ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. धनराज कांबेर आहे संघाचा संघनायक. 10 बॉल 19. धनराजचा हा चेंडू अंपायर्स बघतायत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच आपण या SM स्पोर्ट्स डिक्सळचे ओनर आदरणीय आणि डिक्सळ संघाचे एक चांगले ऑलराऊंडर देखील आहेत श्रेयस मसे सर. मी विनंती करतो श्रेयस मसे यांना की आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच या लवकर लगेच या टेक्निकल ऑपरेटर या ठिकाणी आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याचबरोबर यशोदीप डिक्सळ संघाचे आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू दिग्गज खेळाडू विकी पाटील सर यांनाही मी रिक्वेस्ट करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतात. व्हाईट बॉल साठी इथून रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर्वच त्या निर्णयाची वाट पाहत आहेत. पण या स्पर्धेमध्ये आपण पंचांचं कौतुक करतो की अचूक आणि योग्य असे निर्णय तीनही रात्रीमध्ये आपण पाहिलेत. थोडा टाइम जरूर घेतला जातो पण त्यानंतर योग्य असा निर्णय तीनही रात्रीमध्ये आपल्या अंपायरने दिलेले आहेत. 10 बॉल 19 हे समीकरण. या बॉलवरती आता डिसिजन पेंडिंग आहे.
तिसऱ्या पंचाचा निर्णय येतो फेअर डिलिव्हरी, अर्थात हा चेंडू डॉट आलाय. एक बॉल कमी झाला आता आणि 9 बॉल आणि 19. 3 रात्रीमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आलेले आहेत 50 पार. पण चौथ्या रात्रीला सुरुवात झाली. पहिला सामना 48 खाड्याचा पाडाने डिफेंड केला आणि आता 50 धावा वाचवायच्या जयबाबांनी वावललीला. सामना पोहोचला 9 बॉल 19. बॉलर तयार धनराज. नितेश शाह बॅटमधून हा स्ट्रोक, बॉलर्सकडे धनराज धावतोय, बॉल अडवलाय. एकच रन वरती थांबवलंय नितेशने. मॅच आता बनतीये 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 बॉल 18. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही तीनही वैयक्तिक पारितोषिके. 3 मॅचचं काउंटिंग फक्त पकडलं जाईल, ही सर्व संघांनी नोंद घ्या. क्वालिफाय मॅच पर्यंतच काउंटिंग त्या पारितोषिकांसाठी ग्राह्य धरलं जाईल. 8 चेंडू 18ची गरज आहे. 2 महत्वाचे बॉल आहे धनराज कांबेरेच्या बॉलिंगचे आणि आता फलंदाज येतो विराज. विराजला देखील दिलेरीने हिमतीने बॅटिंग करावी लागेल कारण मॅच 8 बॉल 18. विराजच्या बॅटला लागलाय चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू चाललाय. इथून पहिली कंप्लीट केली आहे वेगवान. दुसऱ्या रन साठी निघालेत विराज आणि नितेश. 2 धावा कंप्लीट. आता पल्ला गाठायचा 7 बॉल मध्ये 16 धावा. 7 बॉल 16. हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत नक्की जाईल. पण नितेश तिखंडे जोपर्यंत क्रीडांगणावरती आहे 10 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवरती नितेश तिखंडे बॅटिंग करतोय आणि तो खरं तर गणेगाव चिंचवली संघासाठी विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा खेळाडू आहे. 7 बॉल 16. धनराज कांबेरेचा लास्ट बॉल ओव्हर नंबर 4 चा. विराजच्या बॅट मधून आलाय. इम्पॉर्टंट बॉल होता या ओव्हरचा शेवटचा आणि विराजच्या बॅट मधून आलाय हा लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. मॅच पोहोचली 6 बॉल, करायचा धावा कंपल्सरी 10. यासाठी योगदान देणारे वावलोली गावचे सन्माननीय सर्वांचे लाडके राजेशदादा मोडक यांचं आमदार ट्रॉफीमध्ये तीनही आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे उपाध्यक्ष राहिलेले ते आदरणीय अभिषेक देवघरे सरांचं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर वाकस 11 संघाचे चॅम्पियन कॅप्टन कित्येक ट्रॉफी या कर्णधाराने आपल्या नेतृत्वाखाली जिंकल्या ते चॅम्पियन कॅप्टन मंगेश वैखरे सर यांचं देखील आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. मॅच आता 6 बॉल कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. शेवटची ओव्हर जय भवानी वावलोली 50 धावा त्यांना वाचवायच्या होत्या. 4 ओव्हरमध्ये 10च्या रिक्वायर्ड रन रेटने गणेगाव चिंचवलीने 40 केलेत. आता 6 मध्ये 10 करायचे. चला पुढील मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. यशोदीप डिक्सळ आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबा जिथे तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. आणि स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेणगाव आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या जिथे तुम्हाला फिल्डिंग साठी रवाना व्हायचं. 6 चेंडू 10 रनची गरज. आमदार ट्रॉफी 2026 सावळे गावाची ही स्पर्धा आणि दुसरा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलेला आहे. चला टाइम लिमिट आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे बरोबर आपण ओव्हरला सुरुवात करा कारण आज मॅचेस ऑन टाइम सुरू झाल्यात. दुसरा सामना 6 बॉल 10 आलेला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता आणि हा रोमांचकारी सामना 6 बॉल कंपल्सरी 10. पहिलाच बॉल नितेश तिखंडेच्या बॅटमधून हवाई सफर कॅच ड्रॉप. 2 खेळाडू होते. कॉलिंग एकमेकांना करणं गरजेचं होतं आणि हा झेल इथं सुटलाय. 2 धावांनी नितेश तिखंडेला जीवनदान. किती मोठी संधी आली होती जय भवानी वावळलीसाठी.
सहज सोपी कॅच होती. एकमेकांना कॉलिंग करून जर का हा झेल पकडला असता तर सामन्याचं चित्र त्यांना बदलता आलं पण हरकत नाहीये. जरी कॅच ड्रॉप झाले तरी अजून 5 चेंडू धावा वाचवायचे त्या 8. नितेश शिखंडे ऑन स्ट्राईक आहे. ही विकेट खरं तर जय भवानी वाळोलीच्या विजयामध्ये आतापर्यंत अडथळा निर्माण केला तो नितेश शिखंडेने आणि मॅच बनेल. 6 बॉल 8. नयन बॉलर आहे. नयनकडे ती ताकद आहे की कोणत्याही क्षणी मॅचला तो कलाटणी देऊ शकतो. 6 बॉल 8 फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. सर्व खेळाडूंना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या कारण एक मिस्टेक संघाला पराभवाच्या छायात घेऊन जाऊ शकते. बॉलर नयन आणि बॅटर नितेश तिखंडे मध्ये आता ही लढाई आहे. 5 बॉल 8. बॅट वरती फुल टॉस. हवेत आहे चेंडू. लॉंग ऑफचा खेळाडू धावलाय. समोर पडलाय चेंडू. परत एकदा 2 धावा टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवलीच्या खात्यात. बॅक टू बॅक दुहेरी धावा. सामना पोहोचलाय 4 चेंडू 6 धावा. प्रेक्षकांच्या मनामध्ये आता प्रेडिक्शन सुरू झालेलं आहे. कोण जिंकेल? बरेचसे प्रेक्षक प्रेडिक्शन देत असतील की जय भवानी वावळोली जिंकेल तर बरेचसे प्रेक्षक प्रेडिक्शन करत असतील की गणेगाव चिंचवली जिंकेल. 4 चेंडू 6 धावा. नितेश तिखंडे 44 रन्स गणेगाव चिंचवलीच्या झालेल्या आणि एकट्या नितेश तिखंडेने 12 चेंडू मध्ये 23 धावा केलेल्या आहेत. म्हणजे 50% पेक्षाही जास्त धावा या एकट्या नितेश तिखंडेने केलेल्या आहेत. आणि आता 4 बॉल 6. कोण जिंकणार कोण हरणार त्यापेक्षा ही मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचकारी स्थितीमध्ये आलेली आहे. बॉलर नयन नितेश साठी गोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. स्वतः बॉलर नयन धावलाय. दुसऱ्या धावेपासून रोखायचा आहे. हातात आला नाही चेंडू. परत 2 धावा. 3 बॉल 3 दुहेरी धावा घेतलेल्या आहेत 3 वेळा. आता 3 बॉल बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 4. काय क्रिकेट खेळलं. कालच्या रात्रीमध्ये असं वाटलं होतं की कार्तिक 11 नेवाली 5 चेंडू मध्ये 23 केल्या होत्या. 13 बॉल मध्ये 18 पाहिजे होत्या. पण हंबरपाडा संघाने बॉलिंग इतकी भन्नाट केली की त्या संघाने 13 बॉल मध्ये 18 धावा नेवाळी टीमला करू दिलेल्या नाहीत आणि क्वालिफाय होऊन सुपर टॉप 5 मध्ये पोहोचलेलं आहे. आता 3 बॉल आणि धावा वाचवायचे आहेत कंपल्सरी 4. नितेश तिखंडे पाण्याची डिमांड. खरं तर हा खेळाडू संघासाठी 1 मॅन आर्मी सारखा बॅटिंग मध्ये काम केलं. आधी विक्रम मारत होते. विराटचा तो सिक्सर तो देखील तेवढाच इम्पॉर्टंट ठरला कारण शेवटच्या बॉलवरती आलेला तो सिक्सर पण मॅच अजून बाकी आहे. 3 बॉल 4. नयन तो कारनामा करेल का जय भवानी वाळोलीसाठी? कारण दरवर्षी आपण पाहतो वाळोली संघ नाईट टुर्नामेंट मध्ये नेहमी अगदी कोल्हारेच्या विरोधात झालेली 1 बॉल 1 ची मॅच देखील विसरून चालणार नाही कारण बॉलरने कामगिरी केलेली आहे. लग बऱ्याचदा वाळोलीच्या बाजूने गेलेले पण आता नितेश तिखंडे एकटा उभा आहे. नडतोय टीमला. 3 बॉल 4 धावा त्याला आता करायचे. कट टू कट फाईट. 9 टू नितेश. नयनचा हा चेंडू डॉट बॉल आलाय. जो हवा होता जय भवानी वाळोलीला तो डॉट बॉल आला. आता 2 बॉल 4. व्यासपीठावरती बसलेले आमचे सर्वच पाहुणे आदरणीय राजाजी मोडक साहेब, अभिषेक देवगरे सर, ज्ञानेश्वरजी करडे साहेब, गणेशदादा मोडक, विलासजी मोडक साहेब, भानुदाजी धुळे साहेब सर्वांच्या नजरा आता या 2 बॉलवरती लागल्या. 2 बॉल कंपल्सरी 4. नितेशच्या बॅटमधून उंच गेला चेंडू. योगेश कांबेरेने पकडली आहे कॅच. वावलोलीकर प्रार्थना करत होते की दादा काय करेल आणि योगेश दादाने पकडली आहे कॅच. नितेश तिखंडेची इम्पॉर्टंट विकेट. 15 बॉल 25. ही कॅच नाही तर कदाचित मॅचही पकडू शकतील. 1 बॉल आहे आता आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी चौकाराची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हाय व्होल्टेज ड्रामा. आता शेवटच्या बॉल साठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आदित्य स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवलीला 1 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. बघा आपण या स्पर्धेमध्ये सर्व टीम साठी जो महत्वाचा नियम सांगितलेला आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला जे जांभळीचं झाड आहे आणि समोर जी स्क्रीन आहे तिथे आंब्याचं झाड आहे त्याचा काही भाग मैदानाच्या आतमध्ये. जर का फांदीला हा चेंडू स्पर्श जरी झाला असता तरी हा षटकार घोषित केला गेला असता. पण थोड्या फरकाने हा चेंडू फांदीपासून दूर राहिला. योगेश कांबेरेने कॅच पकडली आणि आता मॅच 1 बॉल 4. आदित्य
विजयाचं स्वप्न घेऊन आलेल्या गणेगाव चिंचवलीचं हे स्वप्न तो साकार करेल का, की नयन आपल्या गोलंदाजीने धावा तो वाचवेल का? 6 बॉलमध्ये 10 वाचवायच्या होत्या, 1 बॉलमध्ये सामना पोहोचलाय 4. विचारचक्र सुरू झालेले, सर्व पाहुण्यांच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये दागदुख आहे. जे खाली बसले होते ते उभे राहिले, रॅलिंगच्या बाउंड्री लाईनला टच आले, कारण सामना तसाच आहे. 1 बॉल 4. दोनही संघांची मेहनत, 59 चेंडूंचा संघर्ष, आता 60व्या बॉलवरती रिझल्ट. 1 बॉल 4 ची गरज. नयनचा हा चेंडू डॉट बॉल, जिंकलाय सामना जय भवानी वावलोलीने. अभिनंदन टीम, खतरनाक बॉलिंग केली नयनने. 10 धावा त्याने डिफेंड केल्या आणि या